हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 311. आजची तारीख आहे 4 जानेवारी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:30. आज मला एक वे भेटला आहे माझी डेस्टिनी गेट करण्यासाठी. इट्स अ रिअली अमेझिंग डे विथ इट अँड इट इज रिअली अमेझिंग प्लॅन आय हॅव इट. आतापर्यंत मी विचार करत होतो की ॲज अ वन मॅन आर्मी म्हणून जायचं. जे काही रेजिस्टन्स आहे ते स्वतः सस्टेन करायचे आणि खूप काही हार्डवर्क करायचं आणि आपली डेस्टिनी अचीव करायची. बट याच्यात एक प्रॉब्लेम आहे, सांगू. हा एक जो वे आहे तो बहुत हार्ड आहे, बहुत हार्ड आहे. म्हणण्यासाठी काफी सोपी आहे, बट करण्यासाठी हा बहुत हार्ड आहे. इट्स रिअली हार्ड. आणि जर माझ्या ह्याच्यात तेवढी हिंमत कॅपेबल नसेल तर मी शायद सोडून पण देईन आणि मग वापस येऊन जाईन. आणि देन मग माझ्या डेस्टिनीबद्दल मग मी काही विचार करणार नाही आणि मग मी फक्त माझा विचार करीन आणि बस एक सेटल लाईफ म्हणून हे राहीन. इज इट. पण आता विचार केला आहे, आता करायचं आहे की लाईफमध्ये आता आपल्याला एक रूट मॅप सांगतो. आता आपल्याला डिझायनिंग कोर्स करायचा आहे. कॅड कॅम प्रो ही डिझायनिंग कोर्स एक चांगल्या इन्स्टिट्यूटमधून करायचं जिथे चांगली प्लेसमेंट गॅरंटी देईन. थोडे 1,00,000 रुपये लागले तरी माझे वडील भरू शकते. नॉट इनफ, हॅड इनफ. ओके, ठीक आहे. तर देतो वगैरे, प्लेसमेंट करून घेतो आणि प्लेसमेंट झाल्यावर मग चांगली जॉब बघतो. जॉब बघल्यावर मग मूव्ह ऑन होतो मुंबईमध्ये. हार्डली 1-2 वर्ष लागन, डझंट मॅटर. 2 वर्षानंतर मी कॅपेबल राहीन स्वतः पैसे कमवण्यात. हार्डली 40-50 हजार रुपये प्रति महिना जरी कमवून राहिलो मी मुंबईमध्ये तर मी कॅपेबल आहे. आणि देन मग मी माझं तिथे स्ट्रगलिंग पण सुरू करीन आणि माझं जॉब पण सुरू राहील. हेच इट. आता आपल्याशी बॅकअप झाला, आता पाशी त्याच्या बॅकअपचा काही ना काही पर्टिक्युलर यूज करायचा आहे. बस मला आता वे भेटला आहे. आता पळायचं नाही मुंबईला. आता इथून जॉब प्लेसमेंटचे हे करायचं आहे. IGTRमध्ये डिझायनिंग कोर्स करायचा आहे आणि त्यातून लागायचं आहे. जॉब लागणं माझ्यासाठी काही मुश्किल काम नाही आहे. माझे मामा जे आहे, मोठे वडील आहे आणि खूप काही ओळखी आहे. सो इट डझंट मॅटर. बस. आणि वरून मेकॅनिकल पण आहे माझं. तर दॅट इज इट. फायदा घ्या या गोष्टीचा आणि लागून जा भडकान. एवढा लवकर लागून जाईन, एवढा लवकर होऊन जाईन. तर आजपासून बघतो मी IGTRचे कोणकोणते कॅम्पस आहे आणि मेन ब्रांच कुठे आहे, किती कोर्स आहे आणि केव्हापासून जॉईनिंग होत आहे. मी त्यांच्यापासून कॉल करतो आणि या पुढच्या मंथमध्ये किंवा या मंथमध्ये जेव्हा केव्हा त्यांची ब्रांचेस सुरू होईल तेव्हा होतो. करीब 1 वर्षाचा कोर्स आहे, पूर्ण करतो आणि देन लागून जातो. हार्डली असं म्हणा 50-60 हजार खर्च माझे वडील देऊ शकतात आता तरी. दिस इट. आय नीड टू डू दिस. यस, दिस इट. दिस इज द एंड. आज काही स्पेशल नाही. आज मंडे होता. मंडे नाही, ट्यूजडे होता का, आय डोंट नो. काही नाही. आज सकाळी उठलो, जिमला गेलो, जिमवरून आल्यानंतर थोडंसं काम होतं घरचं वरती वगैरे इकडे तिकडे. मग लग्न होतं घांगड सभागृहामध्ये, तिथून लग्न करून आल्यानंतर थोडंसं लेटलो. नंतर मी इकडे गेलो रिसेप्शनला. ते मी जिथे पहिले राहत होतो किरायनं, भगत, त्यांच्या मुलीचं लग्न आहे, लव्ह मॅरेज. मला पहा ना, आपल्या समोर नाही का आपले जे मेट्स होते, जे बंधू होते, त्यांचे लग्न होऊन राहिले. म्हणजे पहा ना आता किती डिस्टन्स झाला आहे. इट्स अ रिअली बिग टाईम, बिग अचिव्हमेंट. हार्डली 1-2 वर्षानंतर वैभवचंही लग्न होईल. चला, केव्हा आपण लहान होतो आणि केव्हा मोठं झालो काही कळलंच नाही यार. बस बक पुढं झालं आणि होऊन झालं. या 5 वर्षात मी डिप्लोमा केला आणि या 5 वर्षात पूर्ण सगळं बदलूनच गेलं. कोणी काय केलं, कोणी का नाही केलं. दॅट इज इट. राईट नाऊ यू नीड टू डू दिस विथ द सेम वे आणि गेट युअर डेस्टिनी. थोडंसं बायनरी कोड तुझी बनन, हमखास बनन. आणि तुला फक्त गॅरंटी आहे बायनरी कोड बनन तर बननच. दॅट इज इट. सोडू नको इन द एंडपर्यंत. बट यासाठी खूपच हार्ड वे नको पकडू. एकदम खूप खतरनाक रस्ता पकडला ना
तू मधात थांबून जाशील आणि बस सोडून देशील. कारण बोलणं सोपी आहे, मी बिस्किट खाईन वगैरे वगैरे, खूप स्ट्रगल करीन आणि सम काइंड ऑफ दॅट. याच्यामध्ये नाही का तुझा पण तर हार्डवेअर आहे, पण तुझ्या वडिलांचा पण हार्डवेअर. तुझ्या आई वडील पॅरेंट्स असे जाऊ देणार नाही. त्या आई वडिलांना पण पैसे प्रोव्हाइड करावंच लागेल जोपर्यंत तू जॉबवर नाही लागत तोपर्यंत. त्याचा बेटर वे आहे, तू स्वतः पैसे कमव, स्वतः अपार्टमेंट घे आणि बस. ते स्वप्न पाळ यार त्याचे, आणि बस त्याच्यातूनच हे गिवअप कर, त्याच्यापासूनच हे कर, प्रोत्साहित कर स्वतःला आणि बस एन्करेज कर. मी त्याचा खूप खुश आहे, बहुत खुश आहे. आता मी एक स्टोरी ऐकली, अरे म्हणजे हे मला आत्ता कळलं. इथे सगायला गेलो, सोपन भेटला. मग म्हणलं का करताय, डिप्लोमा करताय. मग त्यांनी त्याचे मित्र सांगितले त्याने डिप्लोमा केला, जास्त काही नाही, तो पण त्याच्यासारखा होता. त्यांनी काय डिझायनिंग कोर्स केला आणि एका RTR मधून, म्हणजे एक प्रशस्त डिझायनिंग कोर्स, तिथे चांगली प्लेसमेंट गॅरंटी देऊन राहिले, तिथूनच लागला आणि बस आता चांगले पैसे कमवून पण राहिलाय, विथ जॉब पण करत आहे, सोबत त्याचे 50,000 पेमेंट पण भेटून राहिलं त्याला. दिट्स इट, दॅट इज इट. पहा ना मग, आपल्याला काय पाहिजे, पुण्याला जॉब करून आला मस्तपैकी, मला सगळंच आहे ना, बस सेम स्टोरी तर माझीच आहे. माझा आता डिप्लोमा झाला आहे ना, बस डिझायनिंग कोर्स कर आणि तू पण लागून जा. दॅट्स द वे, दॅट्स अ स्पिरिट. एक पर्टिक्युलर घे आणि बस हिट कर. इट्स वन ऑफ द क्लास. So this is the end. This is the My Artifact episode number 311. Right now we are at वर्धा महाराष्ट्र. एक नवीन उमेद जागृत झाली आहे माझ्या मनात आणि राईट नाव मी त्याला आता फॉरवर्ड करणार आहे. थँक्यू.